चालता चालता अचानक वाटेत पैसे सापडणे हे आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी घडलेच असेल। सापडलेले पैसे अनेक जण मंदिराच्या दानपेटीत टाकतात, तर काही लोक हे पैसे गरजू व्यक्तीला दान करतात। मात्र या पैशाचे करायचे काय असा प्रश्नही अनेकांना पडतो। यासोबतच वाटेत सापडलेले पैसे उचलायचे की नाही याबाबतही अनेकांना संभ्रम असतो। मात्र सापडलेले पैसे अनेक संकेत दर्शवतात। रस्त्यावर पडलेले पैसे मिळणे शुभ की अशुभ याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया। जर एखाद्या व्यक्तीला वाटेत नाणी पडलेली दिसली तर देव तुमच्या पाठीशी आहे असा समज होतो। तो तुमच्यावर प्रसन्न होईल आणि लवकरच तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे असा त्याचा अर्थ होतो। वाटेत सापडलेले नाणे किंवा पैसा आधीच अनेकांच्या हातातून गेलेला असतो, त्यामुळे त्या नाण्यामध्ये त्या अज्ञात लोकांची काही ऊर्जा असते, ज्यामुळे ते पॉवर बीम सारखे बनते। जर तुम्ही हे नाणे तुमच्याकडे ठेवले तर ते तुमची प्रगती देखील करू शकते। वाटेत सापडलेले नाणे हे देखील सूचित करते की लवकरच तुम्ही नवीन कार्य सुरू करणार आहात। हे काम तुम्हाला यश आणि पैसा दोन्ही देईल, त्यामुळे नोकरीत बढती मिळण्याचीही शक्यता आहे। जर तुम्हाला वाटेत अचानक 1 रुपयाचं नाणं दिसलं तर हे सूचित करते की तुमच्यावर देवी लक्ष्मी मातेची विशेष कृपा आणि आशीर्वाद आहे। वाटेत पडलेले पैसे सापडणे हे देखील सूचित करते की ते भविष्यात स्थानिकांसाठी चांगली बातमी घेऊन येईल। नाणी ही धातूपासून बनवलेली असल्याने त्या व्यक्तीला दैवी शक्तीची प्राप्ती होते असे मानले जाते। एखाद्या व्यक्तीला सकाळी रस्त्यावर पैसे पडलेले दिसले तर ते शुभ लक्षण मानले जाते। असे मानले जाते की माणूस प्रगती करतो, म्हणूनच तो पैसा सुरक्षित ठेवला पाहिजे। ज्या लोकांना वाटेत पैसे पडलेले दिसतात त्यांच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न असते, त्यामुळे त्यांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो आणि त्यावेळी त्यांनी कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक केली तर त्यांना नफा मिळेल। ज्या लोकांना वाटेत पैशाने भरलेली पर्स सापडते ते सूचित करतात की तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी चांगले घडणार आहे, तसेच तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे। रस्त्यावर नोट सापडणे म्हणजे तुमच्या काही मोठ्या अडचणी दूर जातात असे संकेत आहे। तसेच देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात मोठा आनंदाचा क्षण येणार असल्याचेही लक्षण आहे। जर तुम्हाला कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल, त्याच वेळी तुम्हाला रस्त्यावर 1 नाणे पडलेले दिसले तर याचा अर्थ असा आहे की तुमची प्लॅनिंग पूर्ण होणार आहे। तुम्ही एखादे काम संपून परत येत असाल तर लवकरच मोठा नफा मिळण्याचे संकेत आहेत। वाटेत पैशांनी भरलेली पर्स दिसली तर ते मोठ्या लाभाचे देखील लक्षण मानले जाते। तर हेच पैसे सापडल्यानंतर तुम्ही काय करावे? जर तुम्हाला एखादा बंदा रुपया सापडला तर तो उचलून कपाळाला लावा, तसेच तुमच्या पाकिटात किंवा खिशात ठेवा। घरी गेल्यानंतर ते पैसे आणि धने एका छोट्या पिशवीत घाला। ती पिशवी तिजोरीत ठेवा आणि जेव्हा तुम्ही एखादे मोठे आर्थिक उलाढाल करण्यासाठी जात असाल तेव्हा ती पिशवी सोबत घेऊन जा, यामुळे तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल। जर तुम्हाला 10,000ची मोठी रक्कम सापडली असेल तर त्याची तुमच्या देवघरात पूजा करा आणि ती तुमच्या कपाटात ठेवा। त्याऐवजी तुमच्याकडे नव्या कोऱ्या नोटा असलेली 10,000ची रक्कम संबंधित पैशाच्या मालकाला परत द्या। तुम्हाला रस्त्यात पैशांनी भरलेली पर्स सापडली तर ते तुमच्या नशिबाबद्दल शुभ संकेत आहेत। तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होऊ शकतो किंवा तुम्हाला ती संपत्ती मिळू शकते असा त्याचा अर्थ होतो। अशा प्रकारे दुसऱ्याची हरवलेली पैशांनी भरलेली पर्स तुमचं नशीब उजळू शकतं। तसंच रस्त्यावर सापडलेल्या नाण्यांच्या संदर्भात देवाच्या आशीर्वादाशीही आहे। नाणं धातूपासून बनवलेलं असतं। रस्त्यावर नाणं सापडल्यास देवाचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे। हे पैसे प्रॉपर्टी खरेदीमध्ये गुंतवले तर ते खूप फायदेशीर ठरतं असं म्हणतात। रस्त्यावर पैसे सापडणं म्हणजे पूर्वजांचा आशीर्वाद मिळणं होय असं म्हटलं जातं। यामुळे प्रत्येक कामात यश मिळतं असं मानलं जातं। मंडळी, या पृथ्वी तलावरती माता लक्ष्मी वावरत असते आणि म्हणून या वेळेला मिळालेले पैसे हे माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो। मंडळी, हे पैसे सापडल्यावर तुमच्या स्वतःकडेच ठेवावेत का ते खर्च करावेत की त्या पैशांना दान करावेत असा प्रत्येकाचा प्रश्न असतोच। मंडळी, परदेशात पैसे सापडण्यास गुड लक चार्म असे म्हणले जाते। अगदी त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात देखील रस्त्यावरती पैसे सापडणे देखील एक प्रकारचे शुभ संकेत मानण्यात येते। नजीकच्या भविष्यात तुमच्या बाबतीत काहीतरी बदल घडण्याचे हे संकेत असतात। जर तुम्ही एखादे काम हाती घेतले असेल तर ह्याची सुरुवात आता चांगली झालेली आहे असे समजून घ्या।
तुमच्या ह्या कामाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे। जर कदाचित तुमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याचे संकेत आहेत, म्हणून हे पैसे आपण दान धर्म करावे। मंडळी, आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की कळवा आणि असल्यास नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।